तू न बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी। प्रथमतः नवी मुंबईतील सर्व जनतेला माझ्या वतीने व शिवसेना पक्षाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतोय। आणि आमच्या घरी आमच्या कुटुंबामध्ये हा गणेशोत्सव जवळपास 59 वर्ष साजरा होतोय। आणि पूर्वी गावामध्ये फार कमी गणेशोत्सव म्हणजे प्रत्येक घरचे गणपती होते ते फार कमी असायचे। आता त्या ठिकाणी फार घनसोली गावामध्ये गणेश घरोघरी गणेशोत्सव साजरे करण्याची संख्या फार वाढलेली आहे। आणि त्या अनुषंगातून नागरिकांमध्ये एक धार्मिक आणि आनंदाचं उत्साहाचं वातावरण तयार होतं। आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे त्याची पूजा अर्चा करून त्याचे वाजत गाजत मिरवणुकीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी विसर्जनाची मिरवणूक निघते। आणि घनसोली गावामध्ये एक परंपरा आहे की त्या ठिकाणी घनसोली गावातील सर्व गणपती विसर्जनाच्या मिरवणूक त्या ठिकाणी एकत्रितरित्या काढतात। आणि जी तिन्ही ठिकाणी जी विसर्जनाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी त्यांचं विसर्जन होते। परंतु यामध्ये गावामधील वातावरण परिसरातील वातावरण चांगलं उत्साहाचं होतं। आणि प्रत्येका घरी निमंत्रण असू द्या नसू द्या परंतु येणं जाणं होतं। आणि सर्वांच्या घरच्या गणपतीचे दर्शन त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी त्यांना भेटण्याचा योग येतो। आणि त्यामुळे एकोप्याचं आणि परस्पर स्नेहाचं वातावरण त्या ठिकाणी तयार होऊन जातं। या ठिकाणी संकल्प असा की नवी मुंबईतील जनतेला, कारण मी महाराष्ट्राविषयी नाही बोलत परंतु नवी मुंबईतील जनतेला त्या ठिकाणी सुख समृद्धीचे आणि या शहराचं नाव लौकिक हो। आणि त्याचबरोबर या शहरावर दोन्ही विधानसभेवर शिवसेनेचा भगवा पडतो आणि भविष्यातील महानगरपालिका सुद्धा शिवसेनेची सत्ता येवो अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो।